आपल्या मनातील जो द्वेष आहे हाच खरा आपला मार आहे. तर आपल्या मनातील हा द्वेष कमी कमी होत जातो, पूर्ण कमी होत नाही पण कमी होतो. आणि आपण दान करायला पाहिजे. आपण असं नाही की खूप भरभरून पैसे देऊ. आज तुम्ही इथं आल्या, तुम्ही तुमचं संमेलन केलं आहे, वेळात वेळ काढून लवकर कामं करून तुम्ही विहारात आले आणि 2 शब्द ऐकत आहे, तर हे तुमचं समयदान, वेळेचं दान आहे. म्हणजे तुम्ही तुमचं वेळ दान केलेलं आहे. तर ह्या दोन्ही याच्यातून आपण जेव्हा दान करतो तेव्हा आसक्ती निघून जाते. आपण जेव्हा दान करतो तेव्हा आपल्यातील द्वेषही कमी होते. आपल्या मनामध्ये जो विचार आहे तो पण कमी होतो आणि आपण आपल्या विचाराच्या सानिध्यात राहायचं. आपलं मन आजूबाजूला भटकू नाही द्यायचं. तर आजच्या दिवशी आपण आपल्या श्वासाच्या संपर्कात जास्तीत जास्त राहायचं, आपल्या विचाराच्या संपर्कात राहायचं. आता माझ्या मनामध्ये कोणते विचार आले आहेत आणि ते का बरं आले त्याच्याकडे विचार न करता आले आहेत ते फक्त साक्षीभावाने बघायचं. आज हा जागृतीचा सण आहे आपला. आजच्या दिवशी आपण आपला वेळ वाया करता कामा नये. आपण पूर्णपणे पंचशिलेचं पालन करायला पाहिजे. आपण जेव्हा पहिला शील पालन करतो तेव्हा आपल्या मनामध्ये अतिशय सर्व प्राण्यांविषयी करुणा उत्पन्न व्हायला पाहिजे. आपण जेव्हा दुसरा शील पालन करतो तेव्हा आपल्या मनामध्ये मुंगीची सुद्धा करुणा उत्पन्न झाली पाहिजे. आपण थोडीशी साखर तिला द्यायला पाहिजे. आपण तिसरा शील पालन करतो तर सर्व माझे जे भाऊ आहेत, जे काका मामा आहे, ते आपले भाऊ बंद आहेत. तर आपल्या मनामध्ये परकीय व्यक्तीविषयी तो जर मोठा असेल तर माझ्या वडिला समान आहे, तो जर लहान असेल तर माझ्या मुलासारखा आहे, अशी मैत्री करून आपण तिसरा शील परिपूर्ण करायला पाहिजे. चौथा शील, आपण खोटं बोलायला नाही पाहिजे. आजच्या दिवशी तरी आपण सत्य बोलायला पाहिजे. निंदा नाराजगी करायची नाही, कोणाला टोचून बोलायचं नाही आणि व्यक्त बडबड करायची. ही ऊर्जा, आपली जी बडबड करण्याची ऊर्जा लागते, ती संपूर्ण ऊर्जा आपण आज आपल्या नाकाच्या खाली, वरच्या ओठाच्या वर आपला श्वास जातो येतो, जिथं स्पर्श होतो, जिथं श्वास घासून आतमध्ये जातो आणि बाहेर निघणारा श्वास ज्या बिंदूला घासून बाहेर पडतो त्या बिंदूला कुठं टच होतो, सुईच्या टोकाप्रमाणे तो बिंदू असेल, त्या बिंदूला जाणत आपल्या श्वासावर आपलं मन केंद्रित करायचं आहे. असं नाही की आपण कामधंदे सोडून एखाद्या ठिकाणी बसून राहू आणि ध्यान साधना करू. ही ध्यान साधना भगवंतांनी आपल्याला 24 तास सती संप्रज्ञेमध्ये राहायला सांगितलं आहे. आपण काम करतो आहे तरी पण आपला श्वास चालू आहे. आपण आपल्या श्वासाच्या संपर्कात राहायला पाहिजे. आपण आपल्या वाणीच्या संपर्कात राहायला पाहिजे. आज माझ्या वाणीने कोणाचे मन दुखणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि असं एक दिवसाचे आपण शील पालन करू तर खरंच आपण अगदी निर्वाणाच्या जवळ जाऊ शकतो. निब्बाण म्हणजे पंचशिलेचा पालन. तंतोतंत आपण पंचशिलेचा पालन केले तर आपण एक पायरी आपल्या निब्बाणापर्यंत जाऊ शकतो. आणि ह्यातच आपलं सुख सामावलेलं आहे. कारण आपण मनुष्य जन्माला आलो तर फक्त मनुष्यच निब्बाणापर्यंत जाऊ शकतात, मनुष्य शील पालन करू शकतात. म्हणून आपले आयुष्यातले फार काळ गेलेला आहे आणि कमी काळ शिल्लक आहे. ह्या शिल्लक काळामध्ये आपण आपला स्वतःचा कसा विकास करू शकतो, आपण स्वतःला कसा निब्बाणाच्या जवळ नेऊ शकतो. आपण कधी विहारात आलं पाहिजे. आपण विहारात आपल्या घरी तर नेहमीच राहतो. घर आपल्यासाठी आहे, आपण घरात ते काम करतो, ते काम महत्वाचे नाही आहे. पण जेव्हा आपण विहारात येतो, विहारात एकतरी काम करतो तेव्हा आपल्या मनातला अहंकार कमी होतो. नाहीतर आपल्या मनात असं वाटते माझ्या घरी तर झाडू पोचायला बाया आहे, मी का बरं विहारात झाडू करू. माझ्या घरी तर सर्व आहे, दागिने आहेत, पैसा अडका सगळंच आहे, मग मी का बरं विहारात जायची. पण जेव्हापर्यंत आपण विहारात जाऊ आपण नतमस्तक होणार नाही, आपण झुकणार नाही, तेव्हापर्यंत आपल्यामधील जो अहंकार आहे तो निघून जात नाही. आपण कोणावर उपकार करत नाही. विहारात येतो तर आपण स्वतःवरच उपकार करत असतो. आपण स्वतःच
विहारात येऊन सेवा करून आपण अधिकाधिक निपानाच्या जवळ जाऊ शकतो. कारण भगवंतांनी 3 शासन सांगितले आहेत. पर्यक्ती शासन, पटिपत्ती शासन. तर पर्यक्ती शासनमध्ये भगवंतांनी खूप साध्या साध्या गोष्टी सांगितल्या आहेत. दान, शील, सेवा, आदर सत्कार, करुणा, अजून धम्मदेसना, धम्मसेवन, सेवाभाव. हे सर्व कर्म केल्यानंतरच आपली दृष्टी उजू होते आणि उजू झालेला चित्त हा समाधीकडे वळतो. म्हणून समाधीचा अभ्यास करायसाठी आधी पर्यक्ती शासन परिपूर्ण केल्याशिवाय पटिपत्ती साधत नाही. म्हणून विहारात या आणि तुमचं अधिक स्वार्थ साधून घ्या. आपण कोणावर उपकार करत नाही, आपण स्वतःच्या स्वार्थासाठी विहारात येतो. आज घरी बसणारे जे आहेत त्यांच्या कानावर 2 गोष्टी जाऊ शकत नाही, पण आपण आलो तर आपल्याला कशा ना कशा पद्धतीने 2 गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्या 2 गोष्टी नेहमी 2 गोष्टी ऐकून आपण अधिक आपल्या समाधीच्या अभ्यासाकडे जाऊ शकतो. आणि हा बुद्धांनी सांगितलेला समाधी मार्ग प्रज्ञाशील समाधी. शील पुष्ट झाल्याशिवाय समाधीचा अभ्यास होत नाही, समाधी पुष्ट झाल्याशिवाय प्रज्ञेचा विकास होत नाही आणि प्रज्ञेचा विकास झाल्याशिवाय आपण निपानापर्यंत जाऊ शकत नाही. तर आजचा विषय माझा होता पाली व्याकरणचा. तर त्याच्याकडे वळूया. पालीमध्ये जी व्याकरण आहे ती व्याकरण मराठीच्या व्याकरणासारखीच आहे. तर क वर्ग येतो. तर प्रत्येक शब्द हा जिभेच्या टोकाला